माइंड ब्लोइंग, फॅन्टास्टिक. थँक्यू 100पैकी 100 मार्क्स आहेत तुला. थँक्यू. या सुपात मीठ टाकतच नाही का? कमी पडलाय का? आणखीन आणू? नाही, नको नको. मुळात काय ना, मला हे सुपाचे चोचलेच आवडत नाहीत. मी आपली जेवायलाच घेते. नो प्रॉब्लेम. काय वाढू तुम्हाला? चपाती की भात? मी एक पोळी घेईन. ओके. आणि वांग्याची भाजी आहे. अरे वा, हो. वांग्याची भाजी मला खूपच आवडते. अरे, गुळ नाही टाकलाय? नाही. अगं, वांग्याच्या भाजीत गुळ टाकावा. वांग वातड असतं ना, बरं असतं ते. आई ठीक आहे, तिच्या पद्धतीने केलं तिने. त्यांच्यात कदाचित नसतील टाकत गुळ. हो रे बाबा, आता हिच्याच पद्धतीने जुळवून घ्यायचंय आम्हाला. पण आम्ही आपली जुने बाळगोत विचार मांडणारी माणसं. पटलं तर घ्या, नाही तर द्या सोडून. रीमा, उद्या ती गुळाची भाजी करून त्यात वांग घालेन. सध्या ही खा ना. मला भूकच नाही. कुलकर्ण्यांकडे मी भेळ खाल्ली. आई, मनवा डिनर करणाऱ्या माहिती होतं ना तुला, मग का खाल्लंस तिकडे? चुकून खाल्लं, नाही लक्षात राहिलं माझ्या. फ्लावर बटाट्याची भाजी वाढू का तुम्हाला? वाढतेस? वाढ. सुरेख, छान झाली. थँक्यू. बटाटे जरा कच्चे राहिले, थोडे उकडायला पाहिजे होते, पण बाकी छान, सुरेख. मनवा, तू बस ना जेवायला. मनवाचा पगार किती तारखेला होतो रे वैभव? 7 तारखेला. आज आई, अरे म्हणजे काय, मी नेहमीच नाही का सगळ्यांचे पगार बँकेत टाकते, त्यातनं घर खर्च बाजूला काढून मग उरलेले इन्व्हेस्ट करते. आई, यापुढे घर खर्चाला तुला किती पैसे लागतील ना ते सांग मला, मी देईन. कारण आम्ही असं ठरवलंय की आमचे पैसे डॅड कडे द्यायचे इन्व्हेस्ट करायला. का रे, आतापर्यंत मी जे इन्व्हेस्ट केले त्याने काही नुकसान झालंय का? नाही, तसं नाही, पण मनवाचे बाबा शेअर्स मध्ये गुंतवतात ना पैसे, आणि तुझ्या डोक्यात शेअर्स म्हणजे बुडाले असा विचार येतो, म्हणून म्हटलं. अरे पण ही काय वेळ आहे का ही चर्चा करायची? हो बाबा, कधी ना कधी करावीच लागणार होती नाही चर्चा. आलोच. हॅलो. काय जावई बापू, काय करताय? डिनर करतोय. आज जेवण मनमानी केलंय ना? अरे बापरे, सगळे ओके आहात ना? ऑफकोर्स डॅड, खूप छान जेवण केलंय तिने. ग्रेट ग्रेट. ऍक्च्युली म्हणूनच ती आज संध्याकाळी आली नाही घरी. आहे का आजूबाजूला? आहे ना. मी आतून घेते. बाबा, ती आतून फोन घेते. बाय द वे, वीकेंडला काय करताय? काही ठरवलं नाही अजून.
अरे मग जाऊया की खंडाळ्याच्या फार्म हाऊस वरती. ग्रेट आयडिया. आई बाबांना सांग. हा हो सांगतो. हॅलो. डॅड बोला मनवाची. ऑफिस मधनं येताना रोजच जाते वाटतं मनवा घरी. हो का ग? असंच सहजच. अजिबात सहज बिहज नाही बर का. त्याच वेळी मनात विचार होता, सासू सासरे छळ करतात म्हणून जाते की काय ही घरी. आम्हाला नाही बरं असे कुणी कुचके विचार करायला शिकवलं. नाही नाही, तसं असेल तर चांगलंच आहे. बरं बरं आई, या विकेंडला डॅडच्या फार्म हाऊस वर जायचंय. छान, जा की. जा की नाही, तुम्हाला पण यायचंय. फर्स्ट क्लास मज्जा करू. मला नाही जमणार, मला जरा काम आहे. आई ठेव की कामं 2 दिवस बाजूला. त्यापेक्षा तुम्ही राहा की 2 दिवस इथे घरी. द्या की 2 दिवस आई वडिलांना. आणि काय श्रावण बाळ बनू? नको रे बाबा, अशी काही अपेक्षा नाही आमची तुमच्याकडून. म्हणजे कावड खांद्याला लावून चालणं तर सोडाच, ती तुम्ही आमच्यासाठी उचलावी अशी इच्छा नाहीये आमची. हा कोण असतो? तुमच्यात गुंतून राहणं होतंय मात्र, कारण आमची नाळ जोडलेली असते ना तुमच्याशी. तुमच्या दुपट्यांचा वास, तुला लावलेला गंध, पावडर, काजळाची तीट, या सगळ्यांचा वास नुसता नाकात नाही, मनात बसून राहिलाय. खांद्यावरनं ओघळलेली तुझी लाळ अजून सुकलेली नाहीये. ओलसरपणा जाणवतं मला कधी कधी. उच्चारलेला पहिला शब्द असा कानात जपून ठेवलाय अजून. तुझी बोबडी रामरक्षा, तुझे बोबडे मनाचे श्लोक आठवले ना की अजूनही सर्र काटा येतो रे आनंदाने. मग आत्ताही आलंय, आत्ताही आलंय. तुझ्या जन्मानंतर डॉक्टरने काय कापलं माहिती नाही, पण तुझ्याशी जोडली गेलेली नाळ अजून तशीच आहे. तुटत नाहीये. त्यामुळे कधी अधिकारवाणीने एखादा शब्द आम्ही वापरला, असला आग्रह धरला, तर त्याला आमचा हट्ट समजू नका, त्यातली ओढ समजून घ्या. बघता बघता खूप मोठा झालास आणि माझं बोट सोडून अचानक कुठेतरी हरवलंस. जीव खूप काबरा बुबरा झाला, शोधाशोध केली आणि मग लक्षात आलं की आता तुला पुढे चालायला तुझ्या बायकोचा हात मिळालाय. जा जा, खूप पुढे जा, खूप मोठे व्हा. पण 2 माणसं मागे उभी आहेत हे कायम लक्षात ठेवा. आता फार दिवस नाही राहिले रे आमचे. आम्ही काय तुम्हाला आयुष्याला पुरणार आहोत का? पण जोवर आहोत तोवर फार नाही कधी ते असं येऊन खांद्यावर हात ठेवून, आई कसं वाटतंय ग? बाबा कसे आहात तुम्ही? एवढं जरी विचारलं ना खूप बरं वाटतं. आई मॉम जेवण
कॉफी करू का? नको. तुम्हाला काय देऊ? वैभव तुला भात देऊ? नको मग चपाती तरी घे. नको. तू काहीच खाल्लं नाहीयेस, काय देऊ सांग ना. सांगितलं ना मला काहीही नकोय. तू चिडतोयस का? मग काय करू? नाचू? मनवा जा. नाही मला आवरायचं. ते होईल ग, तू जा. एवढा चिडलास का? वेट लागलं होतं. एवढं इमोशनल होणं चांगलं नाही. थँक्यू व्हेरी मच फॉर युअर ऍडवाइस. झालं तुझ्या मनासारखं? माझा पगार तुझा पगार राहिला ना तुझ्या हातात. आता एन्जॉय. मान्य नव्हतं तर आधीच सांगायचं. मी जेव्हा तुला विचारलं की आपल्या इन्व्हेस्टमेंट आपणच करूया का, तेव्हा हो म्हणालास. चुकून हो म्हणालो. पण आता तुझा पगार तू इन्व्हेस्ट कर, माझा पगार मी आईकडे देईन. तू अचानक तुझा पगार माझा पगार काय बोलतोयस? आपला पगार का नाही म्हणत आहेस? हे बघ मनवा, मला आईला दुखवायचं नाहीये, त्यामुळे माझ्या पैशाची इन्व्हेस्टमेंट तिलाच करू दे. ठीक आहे, होऊ दे त्यांच्या मनासारखं. आधी म्हणायचं तुम्हाला हवं तसं करा, स्वतःच्या चालीने चाला, आणि मग खुसपट काढायची. काय बोलतेस तू? डॅडना पण जाणवत होतं, ते काही बोलले नाही तितकंच. लिसन मनवा, व्हॉट एव्हर इट इज, इन्व्हेस्टमेंट बद्दल मला पुन्हा एकदा थंड डोक्याने विचार करायचा आहे. क्वाईट एक्सपेक्ट. मला पण शिकायला हवी कला. मनवा, तुला जे काही बोलायचं ना सरळ बोल, बाकड्यात शिरू नकोस. बाकड्यात तू शिरतोय. संपूर्ण विचार करून एक निर्णय घ्यायचा आणि मग कच खायची. एकाच वेळी सगळ्यांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न केलास ना, पस्तावशील. हे जरा गप्प बसतेस का? स्पष्ट बोललं की राग येतो. रडत कुडत भाषण दिलं की लगेच नरम पडतोस. श्रावण बाळ काय, कावड काय. म्हणजे तुला काय म्हणायचंय? काही नाटक करते? सांगण्याची पद्धत असते. कुत्सितपणे बोलणं मला कळत नाही का? डॅडना सूप आवडलं होतं ना, मग मॉम Yes. बोलायची काय बोल क्या गरज होती? की सूपमध्ये कुठला? घालतच नाहीत का? काय? बोल. काही नाही. काय आणलंयस? बनवू नको. फॅमिली पॅक व्हॅनिला. हे तुझे आईवडील आहेत म्हणून. आवाज चढवून माझ्याशी बोल. किती पैसे? आधी म्हणायचं तुम्हाला हवं ते करा, तुमच्या चालीने चाला. नाटक पण सटलं. मनवा, विल यू प्लीज शट अप? हे त्यांना सांग ना. सगळी दादागिरी माझ्यावर आणि त्यांच्या इमोशनल ब्लॅकमेल समोर नांगी टाकतोस. राहू दे. उद्या वैभवसाहेब देतील. धूळ टाकावा असं तिने सांगितलं तर या तुला रागण्यासारखं काय होतं? बायको काय तुझीच प्रॉपर्टी आहे ना, तिला काही भावना नाहीत काय वाटेल ते बोला. मनवा, जस्ट शट अप.
अहो, ते बोलणार नव्हते, पण ही वृत्ती सरड्याची. स्वतःच्या फायद्यासाठी कधी रंग बदलायचा. म्हणा वैभव, मनवा, हा फॅमिली पॅक वितळायला लागला रे. बाहेर येत आहे का ठेवू फ्रीज मध्ये? मनवा, सॉरी. बोलू नको माझ्याशी. मनवा, यानंतर असं कधीही नाही होणार. प्रॉमिस. सॉरी प्लीज. अभ्या, काय झालंय तुला? काहीच कळत नाहीये मला. अरे एका बाजूला खूप आनंद आहे, तर दुसऱ्या बाजूला कधीही या आनंदावर विरजण पडेल अशी भीती. अच्छा, म्हणजे तू मनाशी हे पक्क केलंस की तुझी आई दीप्तीला नकार देणारच? दीप्तीलाच नाही, आई कुठल्याही मुलीला नकारच देते. अभिजित, मला काय वाटतं माहितीये का की याला कुठेतरी तू सुद्धा जबाबदार आहेस. काय म्हणजे तू याच्या आईची बाजू घेतेस? अजिबात नाही, पण अभिजितनीच त्याच्या आईला असं वागायची सवय लावली, त्यामुळे अभिजितच्या आईचं चुकतंय असं मला वाटत नाही. आई, साने काकू लहानपणापासून याच्याशी असंच वागताय. असंच वागतात म्हणजे वैभव, कुठलीही आई आपल्या मुलाचं वाईट नाही चिंतणार, फक्त पद्धत कुठली कशी हा प्रश्न आहे. संभव नाही, मला नाही पटत. एक मिनिट वैभव, काकूना प्लीज बोलू दे. आय थिंक काकू बरोबर बोलतात. काकू, माझ्या आईबद्दल काहीही तक्रार नाहीये. रादर मी तशी तक्रार कधी करणारही नाही. पण ह्या सगळ्याचाच मला आता खूप कंटाळा आलाय, खूप जास्त कंटाळा आलाय. तुम्हीच मला सांगा ना, काय करू मी? कसं वागू? तुला मनापासून नक्की काय करावंसं वाटतंय? मला लग्न करायचंय, आणि तेही दीप्तीशीच. कारण काकू, मी जसा आहे ना तसं मला दीप्तीने ऍक्सेप्ट केलं. तुला असं वाटतंय ना, अरे मग कर ना लग्न. आई, कर ना. काय कसं करणार? तो मगाचपासून तेच सांगतोय ना की साने काकू त्याचं ऐकतच नाहीये. असं अभिजितला वाटतंय. नाही, असं मला वाटत नाहीये, तशी माझी खात्री आहे. हा काकू, दीप्ती आईच्या नियमावलीत नाही बसत. हे बघ अभिजित, मी असं नाही म्हणते की तू 100% बरोबर आहे आणि तुझी आई चूक आहे. पण काय ना, एका ठराविक वयानंतर स्वतःचा निर्णय स्वतः घ्यायचे असतात. आता आमच्या वैभवनी बघ ना तेच केलं ना. त्यांनी त्याचा निर्णय आम्हाला सांगितला, आम्हाला तो पटेपर्यंत त्यांनी पटवून दिला, आणि आता बघ सगळं व्यवस्थित चाललंय ना. मग काकू, तुम्हाला काय वाटतं? मी दीप्तीबद्दल आईशी मोकळेपणाने जाऊन बोलू? हो, आत्ता जाऊन बोल. खूप समजाव त्यांना, चांगला आग्रह कर, विनंत्या कर. हे बघ अभिजित, तू तुझ्या आईला न दुखवता जर तयार केलंस ना तर तू जिंकलास. ओके काकू, तुमच्या बोलण्याने ना माझा कॉन्फिडन्स भलताच वाढलाय. बघ, सांगितलं होतं ना मी, एकदा फक्त आईशी बोल, सगळं नीट होईल. जा अभिजित. हो. थँक्यू काकू. बेस्ट लक. ऑल द बेस्ट. थँक्यू बडी. येतो काकू. येईल. मिसेस लिमय, थँक्यू. आणि कालसाठी सॉरी.
काय झालं का? आई मला नाही आठवते अरे. कालचा दिवस लक्षात ठेवला ना तर आजचा दिवस माणसं कधीच सुखाने जगू शकत नाही.